जे आमचं आजचं टॅगलाईन होतं, सांगली मी सुरक्षित ठेवणारच. आज जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेण्यात आली. त्याच्यामध्ये सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, उपविभाग स्तरावरचे अधिकारी आणि तालुका स्तरावरचे अधिकारी हे समक्ष अथवा व्हीसीद्वारे आम्ही जोडून घेतले होते. सर्वांना याच्यामध्ये फार बारकाईने सूचना दिली. सगळ्या विभागांनाही काय काय कामकाज करायचं याबाबत ही सूचना दिली. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही व्यवस्थापन आराखडा हा गाव पातळीवरचा, जिल्हा स्तरावरचा व तालुका स्तरावरचा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक ते कोऑर्डिनेशन करायला आम्ही सांगितलेलं आहे. सगळ्या अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं की आम्ही एकत्र करणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी सांगितलं, जे आमचं आजचं टॅगलाईन होतं, सांगली मी सुरक्षित ठेवणारच. तर या अनुषंगाने मी सगळ्या सांगलीकरांनाही असं आवाहन करतो की कृपया कुठल्याही फेक न्यूजवर, खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. शासकीय यंत्रणेमार्फत आपल्याला वेळोवेळी नदीच्या पाण्याची पातळीबाबत माहिती दिली जाईल. महानगरपालिका, नगरपालिका अथवा ग्रामपंचायत स्तरावर आपल्याला सुरक्षित ठिकाणी जर का हलवायचं असेल तर त्याबाबतही पूर्व सूचना दिली जाईल आणि आपल्याला सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्रामध्ये माणसांबरोबरच जनावरांचीही व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे याची आपण खात्री ठेवावी. फक्त निरोप दिल्यानंतर मात्र आपल्याला पटकन आपण निवाराच्या ठिकाणी जावं असं मी सांगतो. मात्र यावर्षी आपण सर्वांनी सुरक्षित राहावं हीच विठ्ठल चरणी मी प्रार्थना करतो.